नमस्कार, मी चंद्रकांत काळे. ओम प्रोडक्शन निर्मित येत्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने हिंदी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम. गायक आहेत संगीता चव्हाण, योगिता सावंत आणि स्वतः मी. संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे. जय गणेश. महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत. बाळासाहेबांची खरी शिवसेना एकनाथ शिंदे वाढवीत आहेत. उदय सामंत. रायगड कर्जत प्रतिनिधी बाळू गुरव. संघटना एकमेकावर विश्वास असणारी असावी. रिक्षावाला मुख्यमंत्री, मंत्री पान टपरीवाले, कामगार मंत्री झाले असे हिनवले जाते. तो त्या व्यवसायाचा अपमान आहे. काय थराला राजकारण चाललंय. आरोग्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय झाले पाहिजे याची घोषणा आपल्या सरकारने केली. असे आता स्थानकांवर अन्याय होणार नाही. उद्योजकांची दादागिरी चालणार नाही. आम्हाला गद्दार भडगुंजे म्हणून हिनवले जाते, परंतु आपण 2019ला निवडणुकीत सामोरे जाताना मोदी व बाळासाहेबांचा फोटो लावले होते, हे विसरून चालणार नाही. बाळासाहेबांची खरी शिवसेना एकनाथ शिंदे वाढवीत आहेत. ते सर्वांना निश्चित न्याय देतील. आम्ही संयमशील आहोत, त्याला पण मर्यादा आहेत. मात्र आता अंगावर आले तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला. कर्जत खालापूर तालुक्यातील शिवसेनेच्या शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा किरवली येथील साई कृपा शेळके सभागृहात आयोजन केले होते. सुरुवातीला आदिवासी भगिनींनी पारंपरिक नृत्य सादर केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मेळाव्यास सुरुवात केली. यावेळी व्यासपीठावर खासदार श्रीरंग बारणे, पक्षप्रतोद आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, माजी सभापती अमर मिसळ, सुषमा ठाकरे, खालापूरच्या नगराध्यक्षा रोशना मोडवे, संतोष भोईर, मनोहर थोरवे, विजय पाटील, रेखा ठाकरे, उल्हास भुरके, बाई गायकर, पंकज पाटील, परेश पाटील आदी उपस्थित होते. कर्जत तालुका प्रमुख संभाजी जगताप आणि खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. संतोष भोईर यांनी प्रास्ताविकात, खरे तर आपल्याला गद्दार म्हणून हिनवले जाते, परंतु निवडणुकीत भाजप शिवसेना लढली असे वाटले होते, परंतु कोणाची तरी नजर लागली, त्यावरून कोण गद्दार ते तुम्हीच ठरवा, असे स्पष्ट केले. महिला जिल्हा आघाडी प्रमुख रेखा ठाकरे आणि उपजिल्हा प्रमुख भाई गायकर यांनी शिंदे गटाला समर्थन केल्याबद्दल त्यांचा उदय सामंत यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. विजय पाटील, महेंद्र थोरवे यांनी 2 महिन्यानंतर मी आज पूर्ण समाधानी आहे. ऐतिहासिक उठाव 50 आमदारांनी केला आणि विसंगाशी संघ करून 2019 साली सरकार सत्तेवर आले. मात्र नंतर 3 आमदार शिवसेनेचे आमदार होते, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव आमदार असताना पक्षप्रमुखांनी त्या आमदाराला पालकमंत्री केले. खरी गद्दारी कुणी केली? गद्दारी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची गद्दारी झाली. आम्हाला म्हणतात 50 खोके घेतले. आम्ही ते कसे घेऊ? कारण आम्ही बाळासाहेबांचे पाईक आहोत. आतापर्यंत 400 ते 450 कोटी रुपयांचा निधी मतदारसंघात आणला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद या निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी सर्वांनी सज्ज राहा. मनोहर भोईर यांनी त्यांच्या पराभवाचे आत्मपरीक्षण करावे. त्यांना यावेळी 40,000 मतांनी पडल्याशिवाय राहणार नाहीत, असे आवाहन भोईर यांनी केले. भरत गोगावले यांनी, आम्ही गद्दारी केली नाही, आम्ही उठाव केला. तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडा असे उद्धव ठाकरे यांना सांगितले, परंतु त्यांनी आमचे ऐकले नाही. खरी शिवसेना कोणती? आम्ही दुसरा पक्ष काढला नाही किंवा कोणत्या पक्षात गेलो नाही. पर्यावरण मंत्री व्हायला आदित्य ठाकरे यांचे काय योगदान आहे हे त्यांना विचारा. येत्या निवडणुकीत शिवसेना भाजपाचे 200 आमदार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. श्रीरंग बारणे यांनी, बाळासाहेबांनी भाजप शिवसेनेची युती केली, त्यावेळी महाराष्ट्रात भाजपाची ताकद नव्हती. तो त्यांनी विचार केला नाही, कारण हिंदुत्वासाठी त्यांनी आपल्या पक्षाचा विचार केला नाही. त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना साथ दिली, असे स्पष्ट केले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला, त्यांचे स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन जगदीश मराजगे यांनी केले. या प्रसंगी रमेश मते, दिलीप तामाणे, उत्तम शेळके, हरीश काळे, चंद्रकांत चौधरी, प्रभाकर देशमुख, केतन पोद्दार, किसन शिंदे, जानवी साळुंके, दीपक भोईर, रामचंद्र मिनमिने आदींसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेनेनं ठरवलेलं होतं, परंतु अचानक त्यांची उमेदवारी नाकारली आणि ते जे सांगत होते की जो ड्राफ्ट लिहिलेला आहे तो माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याने लिहिलेला होता. आणि म्हणून मला असं वाटतं की आमच्यावर गद्दार सारखं बोलण्यापेक्षा ज्यावेळी छत्रपती संभाजीराजांना सांगितलं की तुम्हाला तिकीट देतो आणि ते नाकारलं, ही गद्दारी होऊ शकत नाही का, हा माझा पूर्ण सवाल आहे. बरं, ही मग गद्दारी कोणाशी होऊ शकते? ज्या छत्रपतींचं आम्ही नाव घेतो, शाहू महाराज यांचं नाव घेतो, त्यांच्या घराण्याचे ते वंशज आहेत. आणि असं असताना हा जो प्रसंग घडलेला आहे त्याचं उत्तर देखील काही लोकांनी दिलं पाहिजे. सर, दादरमध्ये प्रतिशिवसेना भवन उभारलं जाणार होतं, त्याचं ठाण्यामध्ये उभारलं जातं, काय सांगा? एक पहिली गोष्ट, अनेक लोक सहानुभूती मिळवण्यासाठी आमच्यावर आरोप प्रत्यारोप करत आहेत. कुठेही प्रतिशिवसेना भवन उभं करावं असा संकल्प शिंदेसाहेबांनी केलेला नाही किंवा आमच्याशी बोलताना देखील चर्चा केलेली नाही. एक मध्यवर्ती कार्यालय असावं अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. आणि म्हणून काही लोक शिवसेना भवन आम्ही ताब्यात घेणार आहोत, अजून काय ताब्यात घेणार आहोत म्हणून सहानुभूती मिळवण्याचा हा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. जयंत पाटील काल बोलले की भाजप शिवसेनेमध्ये आमदारांमध्ये नाराजी आहे, तशी भाजपमध्ये नाराजी आहे आणि केवळ नाराजी होऊ नये म्हणून फक्त पुढील मंत्रिपदामध्ये मी जबाबदारीनं सांगतो की जे काय खोके बोके ह्या काही घोषणा चालू होत्या, तुम्हीच तुमच्या चॅनलमध्ये त्यांचं सगळ्यांचं चित्रीकरण केलेलं आहे. जे घोषणा देत नव्हते, राष्ट्रवादी काँग्रेस आणि जे काय उरलेले आहेत त्यांच्यापैकी जे घोषणा देत नव्हते ते कॅमेऱ्यामध्ये टिपून ठेवा. त्यातले अनेक लोक हे शिंदेसाहेबांच्या संपर्कात आहेत. परंतु शिंदे गटामध्ये आमदारांमध्ये मंत्रिपदावरून नाराजी आहे. पहिली गोष्ट, आम्ही शिंदे गट म्हणून काम करत नाही, आम्ही शिवसेना म्हणून काम करतोय. आणि शिवसेनेमध्ये जो उठाव झाला, ज्याचं नेतृत्व शिंदेसाहेबांनी केलं, त्यांचं आम्ही सगळ्यांनी मिळून 40 आमदार, 12 खासदार आणि 10 अपक्ष आमदार यांनी समर्थन केलेलं आहे. आम्ही शिवसेनेतच आहोत. आम्ही कुठेही पक्ष आमचा दुसरा निर्माण केलेला नाही शिंदेसाहेबांनी. आम्ही शिवसेनेमध्ये शिंदेसाहेबांचे समर्थक म्हणून काम करतो. सर, आपण जो उठाव केला त्या उठावाची सुरुवात जी आहे ती रायगडमधनं झाली होती. रायगड पहिली गोष्ट की घटनापीठामध्ये जे प्रकरण चालू आहे त्याच्यावर जाहीरपणानं बोलणं हे योग्य नाही. परंतु भरत शेटने ज्या भावना व्यक्त केल्या ती त्यांनी मागच्या काही ज्या काही प्रकरणात त्याचा कदाचित उल्लेख केला असेल. आता घटनापीठाकडे गेल्यानंतर ते कधी जाहीर होईल कधी नाही होईल हा घटनापीठाचा अधिकार आहे, कारण ते सर्वोच्च न्यायालयामध्ये चालू आहे. तर त्याच्यावर बोलण्याचा अधिकार किंवा त्याच्यावर मी बोलणं हे योग्य नाही. सर, अनिल परबांच्या ट्विन टॉवरवरती आज कारवाई करण्यात आली आहे, काय म्हणा? अनिल परबांच्या ट्विन टॉवरवरती कारवाई करण्यात आलेली आहे. आता अनिल परबांच्या हॉटेलवर कारवाई झाल्यानंतर मी काय बोलणार आहे? तो पण काही एका एजन्सीचा निर्णय आहे ना, त्याच्यात मी कसं काय बोलू शकतो? खऱ्या अर्थाने 2019च्या निवडणुकीमध्ये या निवडणुकीला आपण सामोरे गेलो तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हा एकत्रपणे या संपूर्ण राज्यामध्ये लढलेले होते. आणि महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिलेला होता तो खऱ्या अर्थाने हा कौल भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला दिलेला कौल होता. परंतु ज्या पद्धतीने इलेक्शन नंतर जी आघाडी दलबदली झाली ती आघाडी आम्हाला कोणालाच रायगडकरांना मान्य नव्हती. ही विसंगाची संघ करून केलेली आघाडी आम्हाला मान्य नव्हती. काँग्रेस राष्ट्रवादीचा असणारा घरोबा आम्हाला मान्य नव्हता. आणि म्हणूनच रायगडचे तिन्ही असणारे छेद आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की आतापर्यंत रायगडचा इतिहास जर आपण तपासून पाहिला तर याच्या मागे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं. त्यावेळेस सुद्धा या रायगडच्या वीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान या मातीमध्ये दिलं होतं. तीच परिस्थिती ज्या वेळेस पुन्हा एकदा या रायगडवर आली, वंदनीय बाळासाहेबांनी 19 जून 1966 ला शिवसेनेची स्थापना केली. पुन्हा एकदा याच रायगडच्या छत्रपतींचा भगवा खांद्यावर घेऊन शिवसेना रूपी हे वादळ संपूर्ण महाराष्ट्रभर उभं राहिले. जय आवारी यांचे जय बालाजी एंटरप्राइजेस त्यांच्या सहयोगाने मंडप मटेरियलच्या खरेदीवर भव्यतम लॉटरी सोडत विकास उद्योग समूह मॅन्युफॅक्चरिंग व मंडप मटेरियल सप्लायर्स. आपण आमच्या विभागाला भेट देऊन आपण आपली ऑर्डर आजच बुक करून आमच्या भव्यतम लकी ड्रॉचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. मंडपसाठी लागणारे विविध प्रकारचे कपड्यांचे दालन, मंडपसाठी लागणारे विविध डिझाईनचे छत, खुर्ची कव्हर, राऊंड टेबल कव्हर, सोफा कव्हर, पार्टिशन, मंडप झालर, टेबल झालर इत्यादी साहित्य ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल. मंडपसाठी लागणारे टेबल, राऊंड टेबल, राजा राणी सोफा, स्टील सोफा, VIP, स्टील खुर्ची, प्लास्टिक खुर्ची, शिवारी खुर्ची, विधी मंडप खुर्ची ऑर्डर प्रमाणे माल दिला जाईल.
मंडपच्या सुशोभीकरणासाठी लागणारे आर्टिफिशियल फुलांचा भव्य व सुशोभित दालन, ड्रॉ तिकिटाच्या रकमेचा तपशील पुढील प्रमाणे: रुपये 10,000च्या प्रति खरेदीवर पर कुपन. लकी ड्रॉ दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी सोडत संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत फोडण्यात येईल. आमचा पत्ता: जय बालाजी एंटरप्राइजेस, राष्ट्रवादी भवन शेजारी, दहिवली, कर्जत, जिल्हा रायगड 410201. ऑफिस सर्वे नंबर लाडीवली, लाखरन, कर्जत, रायगड. संपर्क 92 26 37 40 97. त्याचबरोबर 96 89 78 97 97. मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता: मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क: भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.